पिढीची होई दमछाक माहेर सासर ऑफिस घर कसरत किती तारंभर पण घालून दोघी गळ्यात गळा गुंफू प्रेमाच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा मायेचा हा खेळ सगळा मायेचा हा खेळ सगळा डबा हो भाजी झाली आहे, फक्त कोशिंबीर राहिली, पटकन करते. का अजून डबा तयार नाहीये? इतक्या लवकर उठता तरी काम वेळेत पूर्ण कशी नाही होत? एफिशियन्सी नाही, टाइम मॅनेजमेंट नाही. तुम्ही ठरवलं नाही काम पूर्ण करायचं, मग ते नको का होईला? अगं ते काय झालं माहितीये का, यशला शेपूची भाजी हवी होती आणि तुला काही शेपूची भाजी आवडत नाही, मग मी फ्लॉरची भाजी केली ना, मग त्याच्यात थोडासा वेळ लागला. म्हणजे मला यश म्हणाला सुद्धा की उशीर होईल तर यामिनीला डबा देऊ नकोस, कारण तो केव्हाच तयार होऊन बसलाय नाश्ता करून. पण तुलाही यायला थोडासा वेळ झाला, भाजी झाली सुद्धा, फक्त कोशिंबीर राहिली. मी ना ऑफिसच्या संदर्भात फोनवर होते. आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मोठी लोक येणार आहेत. कॉन्फरन्स रूममध्ये काय हवं काय नको त्याची सूचना देत होते सेक्रेटरीला. एनिवेज तुम्हाला सांगून काय उपयोग, तुम्हाला काय करणार? तुम्ही डबा दिला ना तरी खूप आहे, द्या तो डबा. अगं कोशिंबीर होईल ना. नको कोशिंबीर आता, डोकपणा आहे सगळा. बरं भाजीत तेल कमी आहे ना? हो तर घालून ठेवता बसा बसा. तुमच्या तब्येतीसाठी ना ते चांगलं नाही आहे. कधी हा गावंढळपणा जाणार ना कोणास ठाऊक. सविता, कळतंय मला, यामिनीचं बोलणं फार जीवाला लागत असेल ना तुझ्या? अगं तिची जीवच तिखट आहे. पण तू रडू नकोस, तुलाच त्रास होईल त्याचा. अगं ती काय तडा तडा बोलली आणि निघून गेली. माझ्या की फार अपेक्षा नाहीये तू तिच्याकडनं. उलट ती जसं सांगेल जे सांगेल ते मी ऐकते. तरी सुद्धा ती लागट बोलते, अपमान करते. सविता जरा समजून घे. अगं श्रीमंत आई बापाची एकुलती एक लाडवलेली मुलगी आहे ती. तिचा शब्द झेलायला तिच्या घरात नोकर चाकर होते. हट्टी आहे, तापट आहे आणि बुद्धिमानी आहे. हे सगळं रसायनच असं जमून आलंय. त्यात तिचा सतत कामात परफेक्ट असण्याचा ध्यास असतो. ही माणसं अशीच वागणार, ते स्वीकारायला हवं आपण. ती रागवली ना तरी मला काही वाटायचं नाही हो. कारण मी तिला सून नाही, मी तिला मुलगीच मानली. आणि आई लेकीत सुद्धा वाद होतातच ना. मला फक्त वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की तिचं कशाने समाधानच होत नाही. प्रत्येक गोष्टीत तिला उणेपणा वाटतो. तुम्ही मला सांगा, मी सुद्धा संसारासाठी किती खस्ता खाल्ल्या, या घरासाठी केवढं काय काय केलं. यशला वाढवलं, शिकवलं. असं माझं इथे काय स्थान नाहीये का? यात यशचाही दोष आहे.
तिनं तोंड सोडलं तरी हा गप्प राहतो, ऐकून घेतो. शांतपणे का होईना त्यानं थोडा तिला आवर घालायला हवा. तशी यशनं मला लग्नाआधी कल्पना दिली होती. तिला हा सगळं काम असं अचूक लागतं, निर्दोष लागतं, महत्वाकांक्षी आहे ती, जीभ खूप तिखट आहे तिची. पण आम्हाला दोघांनाही असं वाटलं होतं की संसाराची जबाबदारी एकदा पडली ना म्हणजे निवळेल. कसं काय, आता लग्न होऊन 9 महिने होऊन गेले तरी सुद्धा काही फरक नाहीये तिच्यात. तिचं घरात लक्ष न घालणं, नोकरी केलीस कुठल्याही गोष्टीकडे न पाहणं, तिचं लागण बोलणं. खरंय तुझं. थोडे दिवस वाट बघून या बाबतीत यशशी बोलायला हवं. नाही हो, त्यालाही सांगता येत नाही. त्यालाही त्याच्या कामाचा ताण असतोच ना. इतक्या लहान वयात एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यात त्याने. मग त्याच्या टेन्शन मध्ये आणखीन आपल्या घरगुती वादाचा मनस्ताप का द्यायचा त्याला. आणि म्हणूनच ना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करते मी. दोघेही फार मोठ्या पदावर काम करतायत, मान्य. आणि म्हणून काय दुसरं कशाचंच महत्व नाही. आपली माणसं, त्यांच्या दुखल्या खुपल्याची चौकशी, प्रेमानं 2 गोड शब्द बोलणं यासाठी सुद्धा वेळ नाही. कामातल्या यशाची झिंग चढली डोक्यात, त्यापुढे सगळं तुच्छ वाटतंय त्यांना. कुटुंबाचं, आई वडिलांचं महत्व आज कळत नाहीये, पण कळेल एखाद दिवस. खरंय तुमचं. पण जाऊ दे ना. हे बघा, आजपर्यंत आपल्या समोर जशी परिस्थिती आली तशी आपण निभावून नेली ना, मग हे सुद्धा निभावून नेऊ. नका एवढा मनस्ताप करून घेऊ. डॉक्टरांनी बजावलंय ना, हाय बीपी आहे तुम्हाला, मन शांत ठेवायला हवं. माझं चुकलं. मी ना हा विषयच काढायला नको होता. अगं सविता, तुझं काय चुकलं? तू तर कोणासमोर मन मोकळं करणार? मी तुमच्या आवडीचं थालीपीठ केलंय नाश्त्यासाठी. हा, खाऊन घ्या. गोळ्या घ्यायच्या आहेत ना नंतर. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. यामिनी, काय होतंय तुला? मी हल्ली बघतोय तू रोज एक पेन किलर घेतेस. त्याचे साईड इफेक्ट्स असतात, माहिती ना तुला? नाही रे, पेन किलर नाही आहे. यश, अरे रोज संध्याकाळी ना थोडंसं ताप आल्यासारखं वाटतं. इतरही काही त्रास आहे. मला असं वाटतं ना की युरिनरी इन्फेक्शन असेल, त्यामुळे हा अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण करते. शिवाय आपल्या या त्रासाचा कामावर परिणाम नको ना व्हायला. अगं तुला नुसतं वाटतंय युरिनरी इन्फेक्शन असेल आणि तू लगेच अँटीबायोटिक सुरू केलंस. समजा ते दुखणं नसेल तर? अगं युरिन कल्चर केल्याशिवाय साधे डॉक्टर सुद्धा सांगत नाहीत की कुठली औषधं तुम्हाला घ्यायला लागतील. असं स्वतःहून अँटीबायोटिक घेणं घातक ठरू शकतं. आपल्याला डॉक्टरकडे जायला हवं. मी उद्या सकाळची अपॉइंटमेंट घेऊ का? प्लीज, आता डॉक्टर वगैरे नको. आणि या गोळ्यांनी बरं वाटतंय मला. तर कामाचा लोड इतका आहे ना की जेवायला आणि झोपायला सुद्धा वेळ घालवू नये असं वाटतं. आणि आता परत हे प्रेझेंटेशन पण आहे, त्याची तयारी पण पूर्ण करायलाच हवी ना. कामं तर मलाही आहे. 24 तास अपुरे पडतील इतकी कामं आहेत मला. बट यू हॅव टू बी फिट अँड फाईन. अलीकडे तू रोजचा व्यायामही करत नाही, मग एनर्जी लेवल कशी वाढणार? वेळच होत नाही आहे रे. अक्षरशः नाईलाजाने झोपते. मलाही कळते की माझी लाईफस्टाईल चुकीची आहे. रेग्युलर एक्सरसाइज आणि जेवण वेळच्या वेळी तरी मस्ट आहे. पण काय करू, हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्याशिवाय ना उसंत मिळणार नाही मला. हा प्रोजेक्ट पूर्ण झाला की दुसरा प्रोजेक्ट, हे असं चालूच राहणार. मग तब्येत ढासायला किती वेळ लागणार?
अरे पण तुला सांगू, एक्सरसाइज करावी ना असं वाटतच नाही मला. हल्ली बॅक पेन ना इतकं वाढलंय ना. बरोबर आहे. सतत आपलं मान खाली घालून ताट बसून कॉम्प्युटरवर काम करायचं. मांडीवर नवऱ्याचं डोकं घेण्याऐवजी लॅपटॉप घेतल्यावर आणखी काय होणार. यश, तुला गंमत वाटतंय का? पण खरंच माझं बॅक पेन खरंच खूप वाढलंय. आणि ना आपण रेग्युलर काम करून जे बॅक पेन असतं ना तसं नाही आहे. अचानक खूप खूप कळ येते आणि ती सहनच होत नाही. बाजूला ठेव, काम बंद. यश, अरे आपण आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जाऊ. ओके यश प्लीज. हे बघ, ही मीटिंग होऊ दे, हे प्रोजेक्ट कम्प्लीट होऊ दे. मी प्रॉमिस करते तुला, मी तुझ्याबरोबर डॉक्टरांकडे नक्की येईन. पुरे झालं तुझं काम. आता थोडं एकमेकांकडे बघूया. यश, मी खूप थकले रे आता. हॅलो शैला, हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. खरं म्हणजे भेटायलाच यायचं होतं ग, पण मी म्हटलं जाऊ दे, फोन तरी करू निदान. हां, निर्मलाचा फोन आला होता. हो ग, मला खूप दिवसात भेटलीच नाही ती. अगं, तू तर अगदी न विसरता मला वाढदिवसाला फोन करतेस. बरं वाटतं. मी सुनेला म्हटलं माझ्या की आता कसले आमचे वाढदिवस साजरे करायचे, तर म्हणते कशी आई, आत्ताच खरा तुमचा प्रत्येक वाढदिवस मजेत आणि आनंदाने साजरा करायचा. अगं, आज दुपारच्या जेवणाला बेत सुद्धा सगळा माझ्या आवडीचं ठरवलंय तिने. मला कामाला जर्रा देखील हात लावू दिला नाही. शिवाय मुलाने आमच्या सगळ्यांची नाटकाची तिकीटं काढलीत रात्रीची. जेवणही बाहेरच करणार आहोत आम्ही. शैला, तुझी सून तुझं एवढं कौतुक करते, तुमचं सगळ्यांचं मन राखते. खरंच म्हणून तू जेव्हा केव्हा भेटतेस ना तेव्हा खूप आनंदात असतेस. मी आपलं माझंच सांगत राहिले. ए, तुझे सांग ना, तुझं सगळं ठीक चाललंय ना? यामिनी कशी आहे? आता अगदी छान रुळली असेल नाही घरामध्ये? ते यामिनी आहे ना, यामिनी अशी खूप हौशी आहे, खूप उत्साही आहे. म्हणजे सारखं ना काहीतरी नवीन नवीन शिकायची तिची धडपड चालू असते. खूप उत्साह असतो तिला प्रत्येक कामात. आणि हौशी तर एवढी, आणि स्वभावाने इतकी चांगली आहे ना ती. अगं, काही आणायचं असेल तर म्हणते की आपण हे करूया का, हा मोतिया रंग किती छान दिसेल, आणि पडद्याचं कापड ना आपण दोघे मिळून आणायला जाऊ. आणि अगं, काही नवीन पदार्थ माझ्याकडनं शिकून घेते ती माझ्याकडे. तुला खरंच इतकी चांगली सून मिळाली. खूप कष्ट केलेस ग. आता अगदी छान आरामात आणि आनंदात राहा. हो, बरं आहे बघ. आता तू तुझ्या घरातल्या माणसांबरोबर मस्त एन्जॉय कर. ओके, पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. बाय बाय. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. सविता, डोळे पुस आधी. अगं, काय झाले काय तुला? तुझ्या सुनेनं शैलाच्या सुनेप्रमाणे घरात काम करायलाच हवं असं थोडंच आहे? कशाला असंही कल्पनेतलं काही सांगत राहतेस? मग काय करू मी, सांगा ना. शैलाची सून आहे ना, घरातल्या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेते, मोठ्यांचा मान राखते. आणि मी तिला आपल्या सुनेबद्दल काय सांगू? हं, घरात इकडची काळी तिकडे करत नाही, पदोपदी आपला अपमान करते. आपल्याबद्दल तिला काहीही वाटत नाही, हे सांगायचं होतं का? सांगितलं खोटं, इलाजच नव्हता ना. सविता, थोडा वेगळा विचार करून बघ ना. ती एकटी वाढली, तिच्या आई वडिलांनी ती म्हणेल ते पुरवलं. थोडी स्वार्थी आहे कबूल, पण हळूहळू तिला माणसांची किंमत कळेल. पण तिचे गुण का विसरतेस? तिच्या क्षेत्रात तिचं नाव प्रसिद्ध आहे. या वयात ती खूप मोठ्या पदावर काम करते.
वेळोवेळी वर्तमानपत्रात तिचे फोटो येतात, तिच्या उत्कृष्ट कामाबाबत तिच्या मुलाखती छापून येतात. याबद्दल बोल ना. पण या सगळ्याचा काय उपयोग आहे? समोरच्या माणसाची किंमत नाहीये तिला. सगळेजण तुच्छ वाटतात तिला. इतका बुद्धीचा अहंकार आहे ना की समोरच्या माणसाची काय किंमत नाही ना. हे बघा, हुशार माणसं नम्र असतात, कृतज्ञ असतात. त्यातला एक कणही नाहीये तिच्याजवळ. त्यामुळे तिची बुद्धी, तिचा पैसा, तिचं यश, तिची कीर्ती सगळं व्यर्थ आहे माझ्या दृष्टीने. व्यर्थ नाहीत, त्याच व्यवहारात महत्वाचे आहेत सविता. आपल्या रोजच्या जगण्यात प्रेम, कौतुक, आदर हवं असतं ना, तसंच पैसा आणि आरामदायी जगणंही हवं असतं, प्रतिष्ठा हवी असते. या सगळ्या गोष्टी, सोयी सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या कारण यश आणि यामिनी दोघेही भरपूर कमावत आहेत. सविता, तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्याच्याकडून शांत राहायचा मी खूप प्रयत्न करते हो, पण रोज उठून नवा अपमान, चिडचिड, तुच्छतेने बोलणं. माणूस म्हणून या जगात आम्हाला काही प्रतिष्ठा आहे की नाही? आता परवाचीच गोष्ट सांगते तुम्हाला. शरुवंशांच्या जाऊबाई आल्या होत्या कौतुकानं यामिनीसाठी अनारसे घेऊन. ही आली ऑफिसमधून. मी म्हटलं की तू यांच्याजवळ जरा बोलत बैस, मी चहा करून आणते. तर माझ्या मागे आली स्वयंपाकघरात आणि धुसफुसत म्हणाली, तुम्ही घराबाहेरचं जग पाहिलं नाही म्हणून रिकाम टेकड्या बायका घरात आणून बसवता. मला वेळ नाहीये त्यांच्याशी बोलायला. मला इतकं कसनुस झालं ना. त्यांनी ऐकलं सुद्धा असेल पण दर्शवलं नाही त्यांनी तसं काही. त्यांनी एवढ्या प्रेमानं अनर्सा देव केला तर म्हणाली मी तळकट खात नाही. या सगळ्या प्रकारात माझी मान एवढी खाली गेली ना, मला वाटलं की बाहेरच्या जगात आता मला कोणी विचारणार सुद्धा नाहीये. शांत हो. आपले आचार विचार, मोठ्यांशी वागण्याची पद्धत, रीतभात शिकवू हळूहळू तिला. रीतभात आपण शिकवू? अहो ती तर म्हणते मलाच रीतभात माहिती नाहीत म्हणून. आता परवाचीच गोष्ट सांगते तुम्हाला. तिच्या मैत्रिणी आल्या होत्या. मग मी त्यांच्यासाठी चहा केला. तळकट काही नको म्हणून सँडविचेस बनवली, बिस्किटं काढली आणि सगळं घेऊन त्यांच्या खोलीत गेले. आता लगेच निघायला नको म्हणून मी फक्त थोडासा वेळ तिथे थांबले. तर नंतर म्हणते कशी, तुम्ही तिथे होतात ना म्हणून मला काही बोलता आलं नाही. कामाचं काही बोलू शकलं नाही आम्ही. माझा अर्धा तास वाया गेला. काही कळत नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला मॅनर्सच नाही. आता पुरे नको त्या विषयावर बोलून आणि नको त्या आठवणी काढून उगाच ब्लड प्रेशर वाढेल तुझं. त्यापेक्षा आपण असं करूया का, तू मस्तपैकी तयार हो, आपण बाहेर जाऊ आणि रामकृष्ण उडुपीमध्ये तुझ्या आवडीचा मसाला डोसा तुला खायला घालतो आणि त्यानंतर फिल्टर्ड कॉफी. का त्यापेक्षा असं करूया, संध्याकाळी मस्तपैकी फिल्मच बघूया. तू सांग. अरविंद, तुम्ही संसारात मला इतकी समंजस साथ दिलीत ना, खूप तृप्त आहे मी. बस बाईसाहेब बस. नवऱ्याची फालतू स्तुती करू नये, नाहीतर तो डोक्यावर मिरे वाटतो काय. चला तयार व्हा, जाऊया बाहेर. आलेच मी. धन्य आहेस बाई. तुला खरंच कळत नाही की तुला त्यांचा केवढा मोठा आधार आहे. तुझ्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडतायत. तुला इथं जेवण देतायत. माझी तर एवढी घाई व्हायची ना, बाप रे. सकाळी सकाळी उठून घरचं आवरायचं, नोकरीवर जायचं, परत संध्याकाळचं स्वयंपाक पाणी, ओहो, बाजार हाट, बँकांचे व्यवहार, लग्न कार्य, देणी घेणी, अनंत जबाबदाऱ्या. हे यामिनी, यामिनी, अगं काय होतंय? काय होतंय? अगं यामिनी, हे यामिनी, अगं बोल तरी. अगं पोटात दुखतंय का? अगं यामिनी, अगं बोल ना मॅडम. अरे यामिनी, अगं सांग ना काय होतंय, काय सांग. अगं बोल. अगं इकडे बघ, पाणी आणू का? अगं यामिनी. बापरे,
हॅलो हॅलो डॉक्टर बेंद्रे. हो मी वरच्या मजल्यावरची रीटा जोशी बोलतेय. हो हो बरोबर, तुमची तळमजल्यावरची डिस्पेन्सरी आहे ना, त्याच्याच वरचा फ्लॅट. डॉक्टर सॉरी मी तुम्हाला अशा वेळेस फोन केला, पण डॉक्टर एक इमर्जन्सी आहे. माझी मैत्रीण इथे कॉन्शियस होऊन पडली आहे. डॉक्टर प्लीज तुम्ही येऊ शकता का? हो थँक्यू डॉक्टर, थँक्यू. यामिनी यामिनी ए यामिनी. यामिनी ए आई अगं काळजी वाटते का? वेड आहेस का तू यश? हां नको काळजी करूस, सुखरूप आहे ती. नाही येईल ती. हे बघ बाळा, आपण कधी कुणाचं काही वाईट केलंय का? मग आपलं कशाला वाईट होईल? जमेल तेव्हा येत जा ग घरी, यामिनीला बरं वाटेल. अगं अशा वेळी मैत्रिणींबरोबरच सुखदुःख बोलता येतं, मनातल्या गोष्टी बोलता येतात. मी मात्र तुमच्याशी केवढं वाईट वागले, पण ना या आजारपणामुळे मला तुमच्या प्रेमाची किंमत कळली.